20-25 वर्षांच्या पोरांनी तडीपार अमित शहा आणि नरेंद्र मोदींची दहशत संपवली. तिकडं अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प आणि इकडे ही तरुण पोरं यांनी मोदींचं उठणं बसणं अवघड केले. धर्मेंद्र आऊट झाल्यावर आता गडकरीची विकेट घेण्यासाठी E20 जनता पार्टीची स्थापना झाली आहे. 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा धडकणार. तिकडं अमित शहांचा राजीनामा आल्याशिवाय राहुल गांधी संसद चालू देणार नाही. इकडे मोदी सरकारसोबत असलेले सर्व पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन याच अधिवेशनात अविश्वास ठराव मंजूर करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी RSSचे नरेंद्र मोदी झेंडावंदन करण्याची शक्यता नाही. इकडे नितेश कराळे मास्तरांनी अभिजित दिपकेंना विनंती केली की इलेक्शन बॅलेट पेपरवर घेण्यासाठी मोठं आंदोलन करा. अभिजितने पण बॅलेट पेपरला समर्थन दिले. अशा प्रकारे पूर्ण भाजपची सेटिंग लागली आहे. एका मित्राबरोबर बोलत होतो. मोठा पॉलिटिकल अनालिस्ट आहे, काही पक्षामध्ये पण तो काम करतोय. डिलिमिटेशन बद्दल चर्चा चालू आहे. तो म्हणला काँग्रेस आता खरी गेम खेळणार. मी म्हणलं काय? तर म्हणे गेल्या 12 वर्षामध्ये काँग्रेसने त्यांच्या पक्षाचे माणसं भारतीय जनता पक्षामध्ये जे पेरले ना, त्याची मजा खरी आता इथून पुढे येणार असं तो म्हणाला. जर का हे तसं असेल तर मोठा गेम होईल. जर का तसं असेल तर. पण जर का ही माणसं खरंच काँग्रेसने भारतीय जनता पक्षामध्ये पेरलेली असतील तर खेळला होबे. आता खरं खोटं काय असेल, तुमचं काय अनालिसिस आहे, तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो म्हणला की काँग्रेसने उगच नाही एवढे वर्ष राज्य केलं, एवढे वर्ष उगच त्याने सत्ता नाही उपभोगली, माणसं पेरली आहेत म्हणला ती पद्धतशीरपणे. तुमचं काय मत आहे? मग तसंच ठाकरेंनी सुद्धा माणसं पेरली असतील का तिकडं? बे पोट्यो नमस्कार. आंदोलनात आपला विजय झाला. एक कालिया गया है, 3 बचे हैं भाई. अभी 3 को आगे में देखना है. सॅल्यूट करतो या भारतातील तमाम युवा शक्तीला. जर या देशातला युवा जागा झाला तर शांतीत क्रांती घडू शकते, हे त्यानं दाखवून दिलं. आणि आता शासनाला कळून चुकलं का आपल्याला नागोळ करून मारू शकते, हे आपल्याला घरात घुसून मारू शकते, अडू मारू शकते. कारण आता देशातला युवा जागा झाला आहे. इथून बीजेपीचं दमन सुरू झालं, इथून बीजेपीचं पतन सुरू झालं. बीजेपी इथून रसातयाला जाईन आणि त्याले गड्ड्यात नेईन कोण? तर या देशातला युवकच नेईन, दुसरं कोणीही नेणार नाही. हाफ चड्डीवर आले होते, यायची हाफ चड्डी उतरून यायले पाठवण. हे ताकद मात्र या देशाच्या युवकात आहे, ती देशातल्या युवकांनी दाखवली. अरे का आंदोलन होतं का अफलातून? अरे खतरनाक आंदोलनासारखी तुम्ही ऊर्जाच मी पाहिली कुठं नाही. फक्त विठ्ठलाच्या वारीत आणि एक त्या दिल्लीच्या दारी जे आंदोलनात ठीक आहे जे ऊर्जा होती ते तुफान होती. सूर्यकांत म्हणते टाईम नाही म्हणते CGI. तर तू चोट्ट्या मनात हे पद सोडून दे. ऑनलाईनवर थुकता आलो असतो, थुकलो असतो मी. तुले संवैधानिक पदावर राहायचा अधिकार नाही. ठीक आहे, 20 तारखेला क्रांती झाली असती या देशात. पण असो, ठीक आहे. महात्मा गांधींना सुद्धा एका आंदोलनात यश नव्हतं भेटलं. तर हा पहिला टप्पा होता. 2 पाऊल आपण समोर टाकले आणि आपण यशस्वी झालो. अजून समोर लढता येईल. मी तर सोबत आहे रे बा. माया पहिलेपासूनच मी क्रांतिकारी आहे. मी कवाय कोण्या रस्त्यावर उतरायला तयार आहे. मी कोणाशी भिडत असतो. मी काय सुस्ती करत नाही. मी माझ्या जीवाची पर्वा नसतो करत. आपलं काम बेधडक आहे. आर पार शूटमध्ये देऊन टाकतो आपण. माया तळपायाची आग मस्तकात गेली होती त्या दिवशी. मायासमोर मी तमाशा पाहिला का ते आंदोलन प्रत्यक्ष पाहिलं, मारझोड प्रत्यक्ष पाहिली म्हणून तळपायाची आग मस्तकात गेली. अनेक लोकांना बा तुम्ही काँग्रेसले ठीक आहे शिवा दिल्या नव्हत्या द्यायला पाहिजे. मी ठीक आहे काँग्रेसचे लोक काऊन नाही आले याच्यासाठी माया राग होता. कारण म्या लोकसभेले 110 सभा घेतल्या. 17 खासदार निवडून आणण्याचा माझा खारीचा वाटा होता. म्या सभा घेतल्या. माया पैशानं 1 रुपया यायले मागितला नाही. आणि त्याच्यात 8 खासदार काँग्रेसचे निवडून आले, माया पक्षाचे आले निवडून 8, एक शिवसेनेचा आला, असे 17 लोक निवडून आणले. मग ते जर स्टँड नसन घेत पोरायच्या बाजूला तर माया तळपायाची आग मस्तकात जाईल. माया डोळ्यानं दुःख पाहिलं होतं म्हणून मी भडकलो. मग बीजेपीचा फॅन फॉलोअर कमी झालाय. कारण हे लक्षात घ्या का तुम्ही बीजेपीत असन कोण्या पक्षाची चाटुगिरीता करत असाल तर ते बंद करा.
उघड्या डोळ्यानं पहा, उद्या तुमच्या पोराले मारायला भेणार नाही, तुमच्या पोराले मरेपर्यंत मारू शकते हे त्यानं सिद्ध करून दिलं. त्यानं जमून पाहिलं का जमते का. पण पोट्टे होय, तुम्हाला सांगतो चटणीले पुरले नसते पोलीसवाले. पण आम्ही हिंसेची बात करत नाही, ठीक आहे. आम्ही अहिंसक लोक आहे. या देशाची लोकशाही हिंसा शिकवत नाही. पण एक पोरगा का करू शकते अमेरिकेतून शिकलेला पोरगा आल्यावर, आणि काय अनफड माणसाले जो आता आजकाल इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन राहिला, हॅलो फ्रेंड्स, ठीक आहे, नाकाचे भोगदाडे दिसून राहिले, त्याची त्या केस दिसून राहिले नाकातली. पण परिस्थिती फारशी बदलणार नाही. एक चोर गेला तर दुसरा चोर गेली, कारण मोठाले चोराचे डॉन बसले आहे आणि ते गेले पाहिजे. कारण हा देश, या देशाची जल जंगल जमीन मुक्या अन्याच्या घरात, अदानीच्या घरात त्याच्या घशात टाकणं चालू आहे. ते थांबलं पाहिजे. आणि ह्या 20 तारखेला गायब होत आहे. इतके भेकाड आहे हे, ठीक आहे. तडीपार, ठीक आहे. 2 मर्डर मिस्ट्रीच्या केसेस आहे. न्यायमूर्ती लोयाकडे केस होती तर लोयाचा मर्डर केला, न्यायाधीशाचा मर्डर केला. म्हणलं अशा माणसाला आपण देशाची सुरक्षा दिली तर तो मारण ना आपल्याले, आणि त्यानं तेच केलं आणि तो स्वतः गायब होता, ठीक आहे. भेकाड, ह्या बी भेकाड आहे दुनियाभराचा. लाईव्ह नाही, लाईव्ह येते, लाईव्ह असं थुतकाळ मोबाईल जवळ घेऊन हेच करू शकते. पत्रकार घ्यायची, पत्रकार परिषद घ्यायची याची हिंमत नाही. बेपोट्टे उपा याले का करायचं आहे. आपली सत्ता राहिली पाहिजे. याच्यासाठी यानं इलेक्शन कमिशन ताब्यात घेतलं, यानं मीडिया ताब्यात घेतली. मीडियाला सांगितलं का आम्ही सांगीन त्याच बातम्या चालवायच्या, आमच्या विरोधातल्या बातम्या चालवायच्या नाही. म्हणून तुम्हाला लोकायले दिसूच देत नाही देशात का चालू आहे. हे सोशल मीडिया आहे म्हणून माहीत पडून राहिलं. यानं खासदार विकत घेतले. हे खासदार विकतचे धंदेच बंद झाले पाहिजे. याच्यासाठी एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल. का इलेक्शन बॅलेट पेपरवर झालं पाहिजे, ठीक आहे. इलेक्शन कमिशनचा आयुक्त हा पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस याच्या तिघाच्या सहमतीनं झाला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस असा लाचार नाही पाहिजे, ठीक आहे. का जो बीजेपीच्या दावणीले बांधणार आहे आणि ते बांधला आहे, तो स्पष्ट दिसत आहे. तो म्हणते व्हिडिओ पाहिले वेळ नाही तर सोडून दे ते पद. मले तू जेलमध्ये टाकला, कोर्टाचा अवमान म्हणून टाक, भगतसिंग बनीन साल्या, फाशी दे मले, मी जायला तयार आहे, ठीक आहे. आम्ही नाही भेट कोर्टाच्या अवमान आहे. आम्ही संविधान सुप्रीम मानतो, तुले नाही मानत. त्या पदाची गरिमा तवा ठेवली असती जेव्हा तू पदाच्या लायक वागला असता. चीड येते अशा व्यवस्थेची. म्हणून इथून पतन सुरू झालं. म्हणून मोदी आणि अमित शहा तुम्ही जपून राहावे. कदाचित, ठीक आहे, पोट्टे, ठीक आहे, या सगळ्या लोकांची चड्डी सोडून वापस पाठवू नये म्हणून अवकातीत राहा. तुम्हाला तुमची अवकात या देशातल्या युवकांना दाखवून दिली आहे. पुन्हा जर तुम्ही अवकातीच्या बाहेरचं काम केलं तर दिल्लीत अशापेक्षा मोठं आंदोलन उभं केलं जाईल. एवढंच मी सांगेन. इतिहास तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता, इतिहास खुददारी करने वालों का लिखा जाता है.